घाटकोपर इमारत दुर्घटना प्रकरणीतला आरोपी सुनील शितपला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। सुनील शितपला विक्रोळी न्यायालयात हजर केलं होतं। घाटकोपर इमारत दुर्घटना प्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी मिळाली। आरोपी सुनील शितपला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। विक्रोळी न्यायालयात त्याला हजर केलं होतं। सुनील शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे। इमारतीच्या तळमजल्यावर शितपचं नर्सिंग होम होतं। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सीमा दाते। सीमा, शितपला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। नक्कीच तर घाटकोपर इथे जी इमारत कोसळली आहे, इमारत दुर्घटना प्रकरणी जे शितप म्हणून आहे ज्यांचं रुग्णालय इमारतीच्या खाली होतं आणि ज्या रुग्णालयाचं बांधकाम सुरू होतं, खरं तर पिलर जे आहेत ते तोडल्यामुळे ही इमारत कोसळली आणि या सगळ्या प्रकरणी जे शितप आहेत त्यांच्यावरती, सुनील शितप यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आज त्यांना विक्रोळी कोर्टात हजर देखील केलं। कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना एकूणच 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती देखील सुनावण्यात आलेली आहे। शिवाजी सीमा, सुनील शितपांवरती आरोप आहे आधी एक नर्सिंग होम खाली चालवलं जात होतं आणि आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विधानसभेत सांगितलं की असं प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय आणि जी माहिती समोर येते की त्यांनी नूतनीकरणाचं काम सुरू केलं होतं, त्याच्यामुळे मुख्य बीम किंवा जे पिलर असतात त्यांना सुद्धा तडे गेले होते आणि ते अत्यंत त्याचाच राग त्या संपूर्ण ह्याच्यामुळेच ही घटना घडली। परंतु एक माहिती सुद्धा समोर येते की कुणी तक्रार केली नव्हती। कुणाच्या इमारतीमध्ये काही लोक राहत होती, त्यांनी अशी कुठली तक्रार केली होती का पोलिसांकडे किंवा BMC कडे की सुनील शितप या नर्सिंग होममध्ये नूतनीकरणाचं काम करतोय आणि त्याच्यामुळे इमारतीला धोका निर्माण होतोय? नक्कीच ही माहिती समोर आलेली आहे की ज्या ठिकाणी इमारत होती त्या तळमजल्यावरती रुग्णालय होतं आणि रुग्णालयाचं बांधकाम जे आहे ते सुरू होतं आणि यामुळे जे 4ही पिलर आहेत त्या पिलरला या दरम्यान तडा गेला होता आणि त्यानंतर एकूणच ही घटना घडली असं स्थानिकांचं देखील म्हणणं आहे। ज्यावेळी इमारत कोसळली होती याच्या आधी स्थानिकांना काही प्रमाणामध्ये अंदाज आला होता की इमारत कोसळू शकते, कारण त्यावेळी मोठ्या प्रमाणात बांधकाम जे आहे ते सुरू होतं इमारतीच्या खाली आणि अनेक स्थानिकांचं असंही म्हणणं आहे की त्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन सांगितलं देखील होतं की अशा प्रकारे बांधकाम करू नका म्हणून। मात्र असं असल्याने बांधकाम केलं गेलं आणि जे काही नूतनीकरण झालं त्यात पिलरला धक्का पोहोचल्यामुळेच इमारत कोसळली असा अंदाज या स्थानिकांनी देखील केलेला आहे। धन्यवाद सीमा, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। घाटकोपर इमारत दुर्घटना प्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी मिळाली आहे। सुनील शितपला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे।